वाल्मिक कराड टोळीकडून आम्हाला धोका आहे असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून म्हटलेलं आहे। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड, श्री गणेश कराड आणि टोळीकडून परिवाराला धोका असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये तपास सुरू असताना महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण झाली होती। कराड टोळीकडून आम्हाला धोका असल्याचं आता थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। वाल्मिक कराड यांच्यावर महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा आरोप होता आणि त्यानंतर आता ज्ञानेश्वरी मुंडेंनी वाल्मिक कराड यांच्या टोळीकडून आम्हाला धोका असल्याचं म्हटलंय। योगेश काशीद आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण बघतोय कराड टोळीकडून धोका असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणतायत, थेट फडणवीसांना पत्र लिहितायत, काय या संदर्भातले अपडेट? तर पुन्हा एकदा आपण आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करूयात, परंतु बघतोय आपण की कराड टोळीकडून आम्हाला धोका असल्याचं यावेळेस ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे। महादेव मुंडे यांचा खून झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये अपडेट घेतले होते। तर योगेश काशीद आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, काय अधिकची माहिती? ज्ञानेश्वरी मुंडेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। नक्कीच बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला गती आली असून महादेव मुंडे यांचा मुलगा प्रणव मुंडे याला परळीमध्ये एका व्यक्तीने मारहाण केली आणि तो मारहाण करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचा समर्थक होता आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबांना धोका असल्याचे पत्र त्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे। स्वतः ज्ञानेश्वरी मुंडेंनी हे पत्र व्यवहार केलेला आहे। आमच्या कुटुंबात धोका असून वाल्मिक कराड, सुशील कराड, श्री गणेश कराड आणि त्यांच्या टोळीपासून धोका असल्यामुळे आम्हाला संरक्षण द्यावं अशी मागणी पत्राद्वारे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। अगदी धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कराड टोळीकडून आम्हाला धोका असल्याचं यावेळेस ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री काय नेमका निर्णय घेतात हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।